नाही ती आवडायची माने जाधव साहेब बसा इकडे तुमच्या का आपले लोक त्यानंतर विनायक तुम्ही बसा. आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर. पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध. तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ. संपर्क नगर रोड, मसोबा फाटासमोर, साई स्वरूप रेस्टॉरंट, बीड. आपल्या स्लोगन तयार करा, जे घंटा गाडी त्याच्या माईकवर त्याच्यावर घंटा गेल्या प्रमाण कमी होईल बाहेर. मेन बेसिक घंटा गाडी गेली नाही. तर सध्या जे आहे आम्ही जिथे फिरतो आमच्या प्रभागामध्ये हे इथे इलेक्शन झाल्यापासून घंटा गाड्या सुरळीत आहेत आणि ते तुमच्याचमुळे झालं व्यवस्थित, तुम्ही करताय ते. फक्त ते रेग्युलर राहावं, आम्हाला सारखं होऊ नये. त्याच्यासाठी एक तुमचा नंबर, एक मुकादम आणि सफाई कर्मचारी आज आमच्या प्रत्येक नगरसेवकाकडे द्या. तेवढं आज करावं असं मी तुम्ही सांगितलं तर ते व्यवस्थित होऊन जाईल. हे नंबर आज आम्हाला घ्यायचं. मुकादमचे नंबर काय कर, सिंपली एका कागदावर हा SI झोन नंबर 1 शशिकांत जोगदंड, झोन नंबर 1 पुढे वार्ड लिहावे कोणते कोणते. SI शशिकांत जोगदंड, तुझा मोबाईल नंबर, तुझं काय काम आहे ते. मुकादम 1 नंबर, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं काय काम आहे ते. 2 नंबर एका कागदावर बनवून मला व्हॉट्सअप करा आणि आपण सगळ्यांना व्हॉट्सअप करू. सर दुसरी गोष्ट आहे, आपल्याला डिझेलचं जे समस्या आहे, तुम्ही ट्रॅकर लावलंय ना, तुम्हाला दिसतं किती किलोमीटर ते रन करते. तर इट इज इझी टू कॅल्क्युलेट. तुम्हाला तिथे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे तर डिझेलची आम्हाला अडचण येऊ देऊ नका. आणि काय करा आता जाधव, हे जे पूर्ण आपला इकडचा भाग आहे त्या भागामध्ये थोडं जास्त डिझेल लागेल. तुम्ही एकसारखं जे डिझेल ठरवून दिलंय ना, चांदणीला कमी डिझेल द्यावं लागेल, शशीला जास्त द्यावं लागेल. तुमच्या 2 नंबरच्या झोनला जास्त डिझेल द्यावं लागेल. कोण म्हणते म्हणजे 2 ट्रिप होतात. 35चा ॲव्हरेज आहे गाडीला. 35 किलोमीटर एका लिटरला 35चा ॲव्हरेज. आपण 25च धरू सर. कंपनीचा 35चा ॲव्हरेज आहे. थोडंसं SI पण लक्ष ठेवा त्या गोष्टीवर. आपणच लिटरवर डिझेल मागायचं आणि त्यांनी तिथं 200 रुपये कमवायचे. अपॉइंट केली राज्य शासनाने. आपल्याला स्वतःच्या खरेदी बंद करा आणि सर्व प्रकारचं दुरुस्ती, LED बसवणं हे सगळंच्या सगळं राज्य शासनाच्या द्वारे नियुक्त केलेल्या एजन्सी मार्फत केलं जाणार आहे. त्यांच्यासोबत आम्हाला करार करायचा होता. मी करार आणखी केला नाही. मी बॉडी येण्याची हे करतोय जेणेकरून. भाजपचे गटनेता म्हणून पहिली बैठक घेतली. काय समस्या आहेत बीडकरांच्या आणि काय प्रशासनाला निवेदन दिले, काय सांगाल? आत्ताच आम्ही सगळे आमचे 15 नगरसेवक आणि मी स्वतः आमच्या आपले CO साहेब जे आहेत नगरपालिकेमध्ये त्यांची भेट घेऊन एक जे बेसिक समस्या आहे ज्या प्रत्येक प्रभागामध्ये बीडच्या आहेत, म्हणजे पाणी पुरवठ्याची असो, स्वच्छतेची असो, लाईटचे इश्यूज जे आहेत, शौचालयाचे इश्यूज आहेत, महिला शौचालय आणि जे एक्झिस्टिंग शौचालय आहेत त्यांची क्लिनिंग, वृक्षारोपण
तसेच नवीन जे आपल्याला आता 12-13 दिवसाला पाणी भेटतंय त्यामध्ये काय करता येईल याची विस्तृत आमची चर्चा CO साहेबांसोबत झाली. आणि जे स्वच्छतेचं जे सध्याची सिस्टीम त्यांची ॲक्टिव्ह आहे आपली नगरपालिकेची, त्यामध्ये थोडेसे बदलाव करून एक सिस्टमॅटिकपणा त्याच्यात कसं आणता येईल आणि प्रभागातल्या प्रत्येक नगरसेवकापर्यंत SI असो, त्यांचे मुकादम असो आणि सफाई कर्मचारी असो, त्यांचे नंबर्स प्रत्येकाकडे अवेलेबल असावेत आणि जनतेपर्यंत हे आम्ही काय काम करतो आणि सफाई कर्मचारी कसे काम करतात हे जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल. तसेच सफाईसाठी ज्या गाड्या फिरतात घंटागाड्या, त्यांच्यामध्ये GPS सिस्टीम आणणे, टॅक्सेशनसाठी एक ॲपचा आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे की तुम्ही जर ऑनलाईन ॲप तसं बनवलं तर टॅक्सेशन इझिली होईल आणि जास्त प्रमाणात टॅक्स भरून आपल्या नगरपालिकेचं इन्कम पण वाढेल. अशा बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली. तर सगळ्यात मोठा इश्यू होता तो पाणी पुरवठ्याचा. त्यामध्ये आम्हाला होप्स आहेत की आपले जे CO साहेब आहेत ते अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि खूप आपण बीडकर नशीबवान आहोत की असे CO आज नगरपालिकेत आहेत आणि खूप त्यांचाही प्रयत्न मनापासून चालू आहे की बाबा बीडची जी पाणी पुरवठ्याची समस्या आहे ती लवकर दूर व्हावी आणि त्याबद्दल त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मग त्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पुढच्या 1 वर्षामध्ये यामध्ये बदल आपल्याला दिसतील आणि बीडमध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे 3 ते 4 दिवसाला पाणी येणे, स्वच्छ सुंदर बीड दिसणे आणि ग्रीन बीड असणे, यासाठी त्यांचा आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांचा पाठपुरावा असेल. आणि फक्त आपल्या नगरपालिकेचं प्रशासनच नाही तर त्यामध्ये नगरसेवक जे आता नवीन निवडून आलेले आहेत, खास करून आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, यांचं पूर्णपणे सहकार्य त्यांना असेल. कुठलाही राजकीय दबाव आमच्याकडून CO साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर आणि नगरपालिकेच्या कुठल्याही व्यक्तीवर नसेल असे आम्ही त्यांना आश्वस्त केलं. काही आपल्याला मनुष्यबळ त्यांना कमी पडतं, तिथे आमचाही मदत त्यांना होईल आणि आम्ही व्यवस्थित देखरेख करून आपल्या बीडसाठी काम करू असंही त्यांना आम्ही आश्वस्त केलं. बीड नगरपालिकेचं एक नवीन खूप सुंदर असं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये स्वच्छतेचं ॲप ते आपल्या प्रत्येक नगरसेवकाला देत आहे. त्यामार्फत आपल्याला घंटागाडी कुठे कुठे फिरती हे GPSनुसार ट्रॅक करता येईल. त्याच्यामुळे डिझेलचं पण तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल आणि हा ॲप लवकरच आमच्या 8 दिवसात प्रत्येक नगरसेवकाकडे येईल असं आम्हाला CO साहेबांकडून सांगण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आज अंगारकी चतुर्थी आहे आणि चतुर्थीचं हे आपल्या सगळ्या समाजाचा गणपती बाप्पा हे जिव्हाळ्याचा आणि जीवाभावाचा विषय असल्याकारणाने प्रत्येक चतुर्थीला सायरन कसं आधी वाजायचं चंद्र दिसल्यानंतर, तशी एक सिस्टीम आजपासूनच अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर लागू करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.